नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तूळ राशी. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 2026मध्ये असे काही चमत्कार घडणार आहेत. ते चमत्कार काय आहेत आणि तुमच्या जीवनात काय परिणाम होणार आहे आणि तुमचे आयुष्य कसे बदलणार आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तूळ राशीच्या मित्रांनो, जे थांबलं होतं ते पुन्हा हरायला लागतं. कारण तूळ राशीच्या आयुष्यात असा एक काळ गेला जिथं सगळं असूनही काहीच नव्हतं. लोक होते पण आधार नव्हता, मेहनत होती पण त्याचं फळ नव्हतं, न्यायाची अपेक्षा होती पण शांतता नव्हती. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला, मी चुकतोय का? मी जास्त चांगला वागतोय का? माझ्याच नशिबात हे सगळं का? पण सत्य वेगळंच होतं. तूळ राशीनं जे सहन केलं, ते जी कमजोरी नव्हती, ते कर्माची परीक्षा होती. आणि प्रत्येक परीक्षेला एक वेळ यायला लागते जिथं उत्तरपत्रिका तपासली जाते. जानेवारीतला पहिला आठवडा तो क्षण घेऊन येतो. हा आठवडा फक्त दिवस बदल नाही, तर तो काळाची दिशा बदलणारे असणार आहे. इथून पुढे गोष्टी योगायोगाने घडत नाहीत, तर त्या कर्माच्या हिशोबाने घडणार आहेत. 4 चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. आणि यामुळे तूळ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे. तर पहिला चमत्कार, अन्यायाचा पूर्णविराम आणि कर्माचा पहिला न्याय. तर तूळ राशीच्या मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठा धडा म्हणजे तुम्ही कायम शांत राहिलात, पण समोरच्याने त्याचा गैरफायदा घेतला. कोणी तुमच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला, कोणी तुमच्या शब्दांचा अर्थ फिरवला, तर कोणी तुमच्या मेहनतीचे श्रेय स्वतःलाच घेतले आणि तुम्ही गप्प राहिला, कारण तुम्हाला वाटलं सत्य एक ना एक दिवस समोर येईल. तर जानेवारीतील पहिला आठवडा हेच सत्य हालचाल करणारं असणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला दोष दिला गेला, तिथे प्रश्न विचारले जातील. ज्या गोष्टीत लपवल्या गेल्या त्या उघड व्हायला लागतील. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही, परिस्थिती तुमच्यासाठी बोलेल. काही लोक तुमच्याकडे पाहताना नजर खाली करतील, तर काही लोक अचानक गप्प होतील आणि काही लोक तुमच्यापासून स्वतःहून दूर जातील. हा सूड नाही, हा कर्माचा न्याय आहे, जो शांतपणे पण अचूकपणे काम करतो. दुसरा चमत्कार असा असणार आहे, तर थांबलेल्या नशिबाला अचानक गती मिळणार आहे. तर तूळ राशीच्या मित्रांनो, आयुष्याचा एक विचित्र टप्पा होता जिथं सगळं प्रयत्न करूनही परिणाम मिळत नव्हता. तुम्ही योग्य लोकांशी बोलला, योग्य ठिकाणी मेहनत केली, पण तुमची वेळ तुमच्या बाजूने नव्हती. तर जानेवारीतील पहिल्या आठवड्यात या वेळेत हीच वेळ बदलणार आहे. कारण एक फोन येतो, एक मेसेज मिळतो, एक भेट ठरते आणि त्या क्षणी थांबलेली चक्र फिरायला लागतात. ज्या गोष्टीसाठी तुम्ही कितीतरी महिने वाट पाहिली, ती गोष्ट काही दिवसात घडायला लागणार आहे. हे अचानक घडेल, म्हणूनच हे चमत्कार वाटेल. तुमचं नशीब बदललंय, कारण कर्माचा पहिला अध्याय पूर्ण झाला आहे आणि आता पुढच्या पायरीवर नेण्याची तयारी सुरू आहे. तिसरा चमत्कार असा असणार आहे, नात्यामधील पडदा हटणार आहे. तर हा चमत्कार थोडा वेदनादायक आहे, पण तो सगळ्यात मुक्त करणारा ठरणार आहे. तूळ राशीच्या मित्रांनो, अनेक नाती मनापासून जपली तुम्ही, पण सगळ्यांनी तेवढीच प्रामाणिकता दाखवली नाही. जानेवारीतील पहिल्या आठवड्यात नात्यामधील मुखवटे पडायला लागणार आहे. कोणी अचानक दुर्लक्ष करेल, कोणी थंडपणे वागेल, तर कोणी तुमच्याशी बोलणं कमी करेल. आणि हे पाहून तुम्हाला वाईट वाटेल, पण त्याचवेळी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट कळेल की तुमच्यासोबत आहे आणि कोण तुमच्यासोबत नाही, हे फक्त सवयीपुरतेच होते. तर हा काळ नात्याचा शेवट नाही, तर तो नात्याचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया आहे. जे खरं आहेत ते आवर्जून तुमच्या सोबत असणार आहे आणि जे खोटे आहेत ते आपोआप तुमच्यापासून दूर जाणार आहेत. तर तूळ राशीच्या मित्रांनो, चौथा आणि शेवटचा चमत्कार, आतून बदलणारी तुम्हीच व्यक्ती. तर तूळ राशीच्या मित्रांनो, तुम्ही जी व्यक्ती आहात तेच म्हणजे तुम्हीच आतून बदलणार आहात. तर हा चमत्कार बाहेर कोणालाही दिसणार नाही, पण तो तुमच्या संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. जानेवारीतील पहिल्या आठवड्यात
तूळ राशीच्या मनात एक शांत स्थैर्य निर्माण होतं. तुम्ही कमी विचार करायला लागतात, कमी घाबरायला लागता आणि जास्त स्पष्ट निर्णय घ्यायला लागता. जिथं आधी तुम्ही थांबत होतात तिथं आता तुम्ही ठाम उभे राहणार आहात. जिथं आधी तुम्ही सहन करत होतात तिथं आता मर्यादा तुम्ही समोरच्याला दाखवणार आहात. हा बदल हळू असतो पण खोल असतो आणि हाच कर्माचा पहिला अध्याय असतो. जिथं तुम्ही स्वतःला पुन्हा शोधता आणि स्वतःच्या आयुष्याचं नेतृत्व स्वतःच्या हातात घेता. तर हा शेवट नाही, हा नियतीचा नवा अध्याय आहे. तूळ राशीसाठी जानेवारीतील पहिला आठवडा एक वेगळंच वळण घेऊन येणार आहे, जिथं जुना त्रास मागे राहतो आणि नवीन समज पुढे येते. इथे काही मिळेना, काही सुटेना, काही लोक दूर जातील आणि काही गोष्टी कायमच्या जवळ राहतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आता पूर्वीसारखे राहणार नाही. कर्माचा पहिला अध्याय तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नाही, तर तो तुम्हाला जागृत करण्यासाठी आहे. जे हरवले ते परत यायला सुरुवात होणार आहे, जे अडकलं आहे ते सुटायला लागेल आणि जे अन्यायाने गेलं त्याचा हिशोब आपोआप पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, हा होता तूळ राशीच्या मित्रांच्या आयुष्यातील हा योगायोग नाही, तर हा क्षण आहे जिथं नियती तुम्हाला सांगते आता पुढचा प्रवास फक्त तुमचाच असणार आहे. म्हणून तूळ राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात हे जानेवारीतील 2026मध्ये हे महत्त्वाचे 4 चमत्कार घडणार आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.